चला आज मटकीची भाजी बनवूयात. आईची खास फरमाईश होती की दीपू तुझ्या हातची मटकीची भाजी खायची. ऑलमोस्ट घरातले सगळेजण कंटाळले मटकीची भाजी खाऊन, पण आईला काही कंटाळा येतच नाही. एकदम मस्त अशी झणझणीत रस्सा भाजी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. याआधी जर तुम्हाला घरच्या घरी मटकीला एकदम सोप्या पद्धतीने मोड कसे आणायचे हे माहीत नसेल, किंवा काही जणांना माहीत असूनही त्यांचे मोड व्यवस्थित येत नसतील, तर एकदम सोप्या पद्धतीने सुती कपड्याचा वापर न करता घरच्या घरी मोड कसे आणायचे याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मटकीला मोड कसे आणायचे. मटकीला फोडणी देण्यासाठी मी सगळ्यात आधी इथे लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, त्यानंतर लसूण सगळं साहित्य बारीक कट करून घेतलं. मटकी साफ करून घेतली, एक वेळेस धुवून घेतली. त्यानंतर कुकरमध्ये तेल गरम झालं की मोहरी टाकली. तेल थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये मग जिरे टाकले, नाहीतर जिरे असे एकदम काळसर होतात आणि टेस्ट पूर्ण बदलते. त्याच्यामुळे तेल थोडंसं थंड झाल्यानंतरच जिरे टाकायचे. त्यानंतर तेलामध्येच थोडंसं मीठ टाकलं आणि मग कांदा टाकला. कांदा चांगला लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतला. त्यानंतर टोमॅटो वगैरे टाकला. टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतला. त्यानंतर आपलं घरगुती तिखट आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काळं तिखटही ॲड करू शकता, पण आमच्याकडे सहसा लाल तिखटाचाच वापर होतो. आईला काळं तिखट चालत नाही, त्यामुळे मग लाल तिखट टाकलं आणि कांदा लसूण मसाला आणि घरकुल मसाला अशी फोडणी दिली आणि मस्त 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत भाजी शिजवून घेतली. आता मटकी बनवली आणि त्यासोबत आईनं पाव खाल्ला नाही असं होणं शक्यच नाही.